पल्लवी भजी तळत होती. तितक्यात तिने आपल्या जाऊबाई आरतीला हसत हसत म्हटलं, आरती बघ, सासूबाईंना भज्यांचा वास जसा येईल ना, त्यांच्या चेहऱ्यावर हळूच हास्य उमटेल. आरती हसतच म्हणाली, होय, अगदी बरोबर. मी तर विचार करते, गरमागरम भजींसोबत चहा पण करायला हवा. पावसाचे दिवस, भजी, चहा, सगळ्यांचा मूड एकदम खुश होईल. दोघींच्या हसण्याने स्वयंपाकघरात आल्हाददायक प्रसन्नता पसरली होती आणि घराच्या अंगणात बसलेले सुधाकरराव आणि जानकीताई आपल्या दोन सुनांचं बोलणं ऐकून हसत होते. तेवढ्यात पल्लवीने एका प्लेटमध्ये भजी काढली. आरतीने कपात गरमागरम चहा ओतून ट्रेमध्ये ठेवला. दोघी एकमेकींकडे पाहून म्हणाल्या, आता आई बाबांच्या चेहऱ्यावर ते हसू उमटायला हवं, ज्यासाठी आपण एवढं प्रेमाने केलं आहे ना. आई बाबा, नाश्ता तयार आहे, पल्लवी आनंदाने ओरडली. सुधाकरराव चष्मा काढत म्हणाले, अरे वा, मी विचार करत होतो हा सुगंध कुठून येतोय. आज तुम्ही दोघींनी कमाल केली. जानकीताईंनी प्लेटकडे पाहत आश्चर्याने उद्गार काढले. गरमागरम भजी आणि चहा, खरंच आज तुम्ही दोघींनी मन जिंकलत. पल्लवीने प्रेमाने प्लेट पुढे करत म्हटलं, आई, चव बघा आणि सांगा कसं झालंय. आरतीने चहाचा कप सुधाकररावांना देत म्हटलं, बाबा, तुमच्यासाठी खास आले वेलचीचा चहा केला आहे. सुधाकरराव चहाचा एक घोट घेत डोळे मिटून म्हणाले, वा आरती, या चहाने तर तरुणपणातल्या सकाळी आठवल्या. आता चौघेही नाश्त्याबरोबर गप्पा मस्करी करत हसत होते. तेवढ्यात अंगणात प्रशांत आणि अजय आले. प्रशांत हसतच एका भज्यावर हात मारत म्हणाला, अरे वा, काय भन्नाट भजी आहेत. वाटतंय आज तुमच्या प्रेमाचंच स्वाद जास्त आहे. अजयनेही जवळ येत चहाचा कप उचलला आणि घोट घेत म्हणाला, आई बाबा, खरं सांगू, या घराचा खरा आनंद म्हणजे तुम्ही दोघे आहात. दिवसभर बाहेर कितीही फिरलो तरी घरी आल्यावरच खरं समाधान मिळतं. हे ऐकताच सुधाकररावांचा चेहरा अभिमानाने उजळला. हळूच म्हणाले, आमचं खरं समाधान म्हणजे तुम्हा सर्वांमध्ये आहे. असंच प्रेम एकमेकांवर राहू दे, हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे. पल्लवी आणि आरती एकमेकींकडे पाहून स्मित हास्य करत होत्या, जणू काही मनातलं ओळखल्यागत. अचानक आतून बोबड्या आवाजात कोणीतरी ओरडलं, बाबा, माझ्यासाठी काय आणलंय. प्रशांतची लहानगी पिहू धावत आली आणि बाबांच्या पायाला बिलगली. प्रशांत तिला उचलून घेत हसतच म्हणाला, पिहू बाळा, तुझ्या आईने तुझ्यासाठी चॉकलेटचं दूध बनवले. पिहूने खुश होऊन टाळ्या वाजवल्या आणि पुन्हा एकदा हास्याचा जल्लोष सगळ्या अंगणात भरून राहिला. सगळे अंगणात बसून गप्पा आणि मस्करी करत असतानाच दरवाजात दस्तक झाली. पल्लवीने दरवाजा उघडला तर समोर शांता काकू डोळ्यात पाणी घेऊन उभ्या. पल्लवी क्षणभर घाबरलीच. शांता काकू, काय झालं, तुम्ही रडत आहात, चला आत या. शांता काकू दबक्या पावलांनी आत आल्या. त्यांच्या पायात थकवा, चेहऱ्यावर वेदना स्पष्ट जाणवत होत्या. अंगणात बसलेले सुधाकरराव आणि जानकीताईंनी त्यांना पाहिलं आणि पटकन त्यांच्या जवळ गेले. शांताताई, ही काय अवस्था झाली आहे तुमची. सुधाकररावांनी काळजीने विचारलं. शांता काकू स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होत्या, पण सुधाकररावांचा आवाज येताच त्यांचे अश्रू अनावर झाले. सुधाकर दादा, तो घर मालक पुन्हा आला होता, म्हणाला आजच भाडं दिलं नाही तर घर खाली करावं लागेल. तुम्हाला माहीतच आहे ना, बाळूची नोकरी गेली. आता मी पैसे कुठून आणू. जानकीताई पुढे आल्या. त्यांनी शांता काकूंना प्रेमाने जवळ घेतलं. शांता काकू, रडू नका, सगळं नीट होईल. देवावर विश्वास ठेवा. क्षणातच वातावरण बदललं होतं. सकाळचं प्रसन्न हास्य क्षणभर थांबलं आणि त्या क्षणात दुःखाची छाया पसरली. शांताताईंना अशा अस्वस्थतेत पाहून सुधाकररावांनी प्रशांतकडे पाहिलं आणि म्हणाले, प्रशांत, ही घे चावी. आतल्या लॉकरमध्ये एक पाकिट ठेवलं आहे, ते आण आणि शांताताईंना दे. प्रशांत शांतपणे चावी घेऊन आत गेला. घरात काही वेळासाठी एक विचित्र शांतता पसरली होती. जानकीताईंनी शांता काकूच्या हातावर हलकेच थोपटत आश्वस्त करत म्हटलं, काकू, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आमच्याकडून जे काही शक्य होईल ते नक्की करू. शांताताई अनेक वर्षांपासून सुधाकररावांच्या शेजारी भाड्याच्या घरात राहत होत्या. दोन्हीही कुटुंबामध्ये खूपच जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं होतं. सुधाकरराव त्यांना आपल्या बहिणीसारखंच
खरंच मानायचे. इकडे प्रशांतने लॉकर उघडलं आणि त्याच्या डोळ्यात चमक पसरली. लॉकरमध्ये नोटांचे बंडल आणि काही दागिने ठेवलेले होते. क्षणभर तो स्तब्ध झाला. एवढे पैसे आणि दागिने पाहून त्याला विश्वासच बसत नव्हता. त्याच्या डोळ्यात क्षणभर लालसेची झलक चमकून गेली. काही क्षणांनी त्याने पाकीट शांतपणे उचललं आणि सुधाकर रावांकडे जाऊन दिलं. हे घ्या बाबा, तो म्हणाला. सुधाकर रावाने पाकीट घेतलं आणि हसत हसत शांताताईंना म्हणाले, हे घे ताई आणि भाडं भरून टाक. ममतेने ओथांबलेल्या डोळ्यातून शांताताईंचे अश्रू ओघळले. त्यांनी सुधाकर रावांचे हात जोडून आभार मानले आणि हळूहळू तिथून निघून गेल्या. शांता काकू गेल्यानंतर सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. काही वेळानंतर प्रशांत ऑफिससाठी निघताना शांता काकूचं ते वाक्य त्याच्या मनात घोळत होतं. लॉकर, पैशांचे बंडल आणि त्यात ठेवलेले दागिने, त्याबद्दल कधीही घरात कोणतीच चर्चा झाली नव्हती. त्याच्या ओठांवर एक शांत पण खोल प्रश्न उमटला होता. इतकं सगळं असूनसुद्धा आई बाबा नेहमी साधेपणातच का जगले? इतक्यात अजय खोलीतून बाहेर आला आणि मोठ्याने म्हणाला, आरती, टिफिन तयार असेल तर लवकर दे गं, नाहीतर बॉस म्हणेल आजही बायकोशी गप्पा मारण्यात वेळ घालवला. अजय खोडकरपणे हसत म्हणाला, हं. आरती हसत टिफिन घेऊन आली आणि अजयच्या हातात दिला. दोघं भाऊ ऑफिससाठी निघून गेले. जानकीताईंनी अंगणात बसलेल्या सुधाकर रावांकडे पाहिलं. ते अजूनही विचारात हरवलेले होते. कदाचित शांता काकूंची अवस्था त्यांच्या मनात खोलवर घर करून बसली होती. जानकीताई त्यांच्या शेजारी येऊन बसल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, ऐकता का, मी विचार केला आहे. ते जुनं घर जे सध्या रिकामं पडलं आहे ते आपण शांता काकूंना राहण्यासाठी द्यावं का? सुधाकर रावांनी जानकीताईंचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि हळूच मान डोलावत म्हणाले, जानकी, तू अगदी बरोबर बोलतेस. आपण कोणाची मदत करू शकतो तर ती जरूर केली पाहिजे. खरंच तुझं मन खूपच निर्मळ आहे, म्हणूनच हे घर एवढ्या प्रेमानं भरलं आहे. आपण ते जुनं घर शांताताईंना देऊया. पण त्यांना माहीत नव्हतं की मागे उभी असलेली पल्लवी त्यांच्या सगळ्या बोलण्याचं साक्षीदार ठरली होती. संध्याकाळी जेव्हा प्रशांत घरी आला तेव्हा पल्लवीने शांता काकूंना घर देण्याच्या गोष्टीबद्दल त्याला सांगितलं. हे ऐकताच प्रशांत चकित झाला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो संतापून म्हणाला, आई बाबांचं डोकं सटकलंय बहुतेक. कोण घर असं दुसऱ्याला राहायला देतो? आणि मदत करायचीच असेल तर दुसऱ्या कोणत्या तरी पद्धतीने करावी ना. मग राग आवरत म्हणाला, मी उद्या अजयशी बोलतो. त्यांना समजावून सांगायला हवं की हा निर्णय किती चुकीचा आहे. आपले आई बाबा आता स्वतःच्या मुलांना सोडून दुसऱ्यांचं भलं करायला लागलेत. रात्रीचं जेवण झाल्यावर सगळेजण आपापल्या खोलीत गेले तेव्हा प्रशांत पल्लवीला म्हणाला, चल आपण अजयला बोलायला जाऊया. आजच या गोष्टीवर चर्चा केली नाही तर डोक्यात जो तणाव आहे तो आणखी वाढेल. प्रशांत आणि पल्लवी दोघं अजयच्या खोलीजवळ गेले. दरवाजा उघडताच आरती हसून म्हणाली, काय झालं वहिनी, झोप लागत नाही का? तुमची खोलीच विसरून गेलात वाटतं. पल्लवी चिडून म्हणाली, गप्प बस आरती, तुला रात्रीसुद्धा मस्करी सुचते आणि इकडे आमचा जीव टांगणीला लागलाय. तेवढ्यात आतून अजयचा आवाज आला, काय झालं दादा, एवढ्या तणावात का दिसतोयस? आत तरी ये. प्रशांत आत येताच म्हणाला, अजय, आई बाबांनी शांता काकूंना आपलं जुनं घर दिलं आहे. हो दादा, मीही ऐकलं आहे, आरती सांगत होती. पण आई बाबांच्या मर्जीपुढे आपण काय बोलणार? एवढं ऐकताच प्रशांतचा आवाज कडवड झाला. अजय, तुला माहीत आहे का, बाबांनी आज जे पाकीट शांता काकूंना दिलं त्यात किती पैसे होते? किती? 50,000 रुपये. 50,000? अजय आणि आरती दोघंही एकाच वेळी चकित होऊन म्हणाले, हो अजय, मी स्वतः मोजले आणि त्या लॉकरमध्ये मी जे काही पाहिलं ते पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. इतकं सगळं बाबांनी कधी साठवून ठेवलं होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. प्रशांतचं बोलणं ऐकून अजय आणि आरती एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. पण दादा, बाबांनी एवढे पैसे शांता काकूंना का दिले? प्रशांत थोडा चिडून म्हणाला, मीही तोच विचार करतोय. पण हे सगळं चुकीचं चाललंय. आई बाबा जर अशा प्रकारे दानधर्म करत राहिले तर आपण एक दिवस रस्त्यावर येऊ. अजय थोडा गंभीर होत म्हणाला, तू बरोबर बोलतोयस दादा.
आता काहीतरी पाऊल उचलायलाच लागतील. उशीर झाला तर हातात काहीच उरणार नाही. तेवढ्यात पल्लवी काळजीने म्हणाली, पण आपण यामध्ये काय करू शकतो? आईबाबांच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायला गेलं तर त्यांना त्रास होईल आणि त्यांना तर वाटतं ते जे करतायत ते योग्यच आहे. अजय चिडून म्हणाला, रोहिणी, प्रत्येक वेळी शांत बसणं हेही योग्य नाही. उद्या जर त्यांनी सगळा पैसा आणि मालमत्ता विकून टाकली तर आपलं काय होईल? प्रशांत उठून खिडकीजवळ गेला. काही क्षण तो बाहेर बघत उभा राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, आपण त्यांना थेट काहीही बोलू शकत नाही, पण आपल्याला गोड बोलून समजावून सांगून गोष्टी आपल्या बाजूने वळवाव्या लागतील. त्यांना असं वाटायला नको की आपण त्यांच्या विरोधात आहोत. आपल्याला काहीतरी असं करायला हवं की त्यांना स्वतः जाणवावं ते जे करत आहेत ते चुकीचं आहे. जे घर आणि पैसा ते वाटून टाकत आहेत त्यावर आपला देखील हक्क आहे. अजयने मान डोलावली. ठीक आहे, काय बोलायचं ते मी विचार करतो. सकाळी उठल्यावर बोलतोच. आता हे प्रकरण एकदाच संपवावं लागेल. मी गप्प बसणार नाही. आज जो मुद्दा उचलला आहे त्याकडे आता दुर्लक्ष करणं शक्यच नाही. प्रशांतचं बोलणं ऐकून अजय आणि आरतीनं एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या दोघांच्याही डोळ्यात एक अनामिक भीती स्पष्ट दिसत होती. पण एकदा विषय निघाला होता तर आता त्याकडे कानाडोळा करणं अशक्य होतं. सकाळ झाली. जानकीताई अंघोळ करून तुळशीजवळ दिवा लावत होत्या आणि सुधाकर राव हातात पेपर घेऊन ओसरीवर बसले होते. तेव्हाच प्रशांत आणि अजय हळूहळू चालत त्यांच्याजवळ आले. दोघी सुना पल्लवी आणि आरती त्यांच्या मागे होत्या. वातावरणात एक विचित्र तणाव पसरलेला होता. प्रशांत हळू आवाजात म्हणाला, आई बाबा, आम्हाला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. सुधाकर रावांनी चष्मा खाली ठेवत विचारलं. बोल ना बाळा, काय बोलायचं आहे? अजय थोडा धीटपणे पुढे सरसावत म्हणाला, बाबा, आम्ही तुमची उदारता समजतो, पण प्रत्येक गोष्टीत निर्णय सगळ्यांच्या सल्ल्याने व्हायला हवा. कारण यामध्ये फक्त भावना नाहीत तर भवितव्यही गुंतलेलं आहे. तेवढ्यात पल्लवीनेही आपली बाजू मांडली. आणि जर आज तुम्ही घर दिलंत तर उद्या कुणी दुसरं मदत मागेल तेव्हाही तुम्ही असंच सगळं वाटून टाकणार का? सुधाकर रावांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी पेपर बाजूला ठेवत दोघा मुलांकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपण कुणाच्या मदतीला धावून जाऊ नये, पैसा घरात पडून राहू द्यावा, जरी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होत असलं तरीही? प्रशांत हळू आवाजात म्हणाला, नाही बाबा, आमचा अर्थ तो नाही. आम्हाला फक्त एवढंच वाटतं की आता हा निर्णय एकट्याने घेण्याचा विषय राहिलेला नाही. या घराशी आमचंही भविष्य जोडलेलं आहे. जर सगळं वाटत सुटलात तर उद्या आमच्याकडे काय उरेल? जानकीताईंचा चेहरा हळूहळू उतरला. त्यांनी शांतपणे प्रशांतकडे पाहिलं. बाळा, तुलाही असंच वाटतं का? प्रशांतने नजर खाली घालून उत्तर दिलं, हो आई, काळ खूप बदललाय. आज भावना नाही तर व्यवहार महत्त्वाचा झाला आहे. मग त्याने वडिलांकडे पाहून पुढे म्हटलं, तुम्ही आम्हाला कधी एक रुपयाही दिला नाही, पण बाहेरच्यांसाठी सगळं लुटून दिलं. आता तर भीती वाटते, उद्या आमचं छप्परही कुणाला देऊन टाकाल की काय? तेवढ्यात पल्लवीनेही टोमणा मारत म्हटलं, खरंच आज कळलं की या घरात आपण फक्त राहतो, मालक मात्र नाही. आरती म्हणाली, बाबा, आम्ही आजवर काहीही बोललो नाही, पण आता मात्र तुमचा निर्णय सहन होईनासा झालाय. आमचा तुमच्यावरचा विश्वासच उडालाय. इतक्यात सुधाकर राव उठले. त्यांच्या डोळ्यात संताप नव्हता, पण हृदयातून उमटणारी एक तीव्र वेदना होती. त्यांच्या आवाजात एक अनोखी धार होती. बस, पुरे झालं. खूप ऐकलं तुमचं. शरम वाटते मला. माझ्यासारख्या बापाला अशी मुलं सुना मिळाली याची. इतकी वर्ष वाटत होतं मी सगळ्यात भाग्यवान बाप आहे, पण आज लक्षात आलं की मी फार मोठ्या भ्रमात होतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आवाज कापरत म्हणाले, तुम्ही सगळे पैशाचे भुकेले आहात. तुमचं सुख, तुमच्या गरजा याशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं वाटत नाही. लक्षात आहे का तुम्हाला? लहानपणी कोणीतरी आपल्या वाट्याचं अन्न बाजूला ठेवलं होतं. कुणीतरी अंगावरचं उबदार पांघरून घालून स्वतः थंडीने कुडकुडत झोपलं होतं. आज आम्ही म्हातारे झालो तर आमचं अस्तित्व, आमचे निर्णय हेच आमच्यासाठी ओझं झाले. तर ऐका, निघा इथून. मला तुमच्यासारख्या लोकांची गरज नाही.
त्यांचा आवाज तुटला. डोळे ओलावले. इतक्यात जानकीताई धावत आल्या. थरथरत्या आवाजात म्हणाल्या, असं रागू नका, तुमची तब्येत बिघडेल. सगळं विसरून जा ना. सुधाकरराव हळूहळू सोफ्यावर बसले. थकलेल्या हाताने त्यांनी डोकं धरलं. जणू संपूर्ण जगाचं ओझं त्यांच्या खांद्यावर आलं होतं. घरभर एका विचित्र शांततेचं साम्राज्य पसरलं. प्रशांत आणि अजय आपल्या पत्नींसोबत हळूहळू खोलीत गेले. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता ना लाज. रात्री जानकीताईंनी कसंबसं त्यांना झोपावलं, पण त्यांच्या मनातलं वादळ काही शांत होईना. रात्रीचे सुमारे 2 वाजले होते. जानकीताई उठल्या. सुधाकरराव अंथरुणावर अस्वस्थपणे पडले होते. घामाघूम. अचानक त्यांनी छातीवर हात ठेवला आणि वेदनेने विवळून उठले. जानकी, माझ्या छातीत खूप दुखतंय. हे ऐकून जानकीताई घाबरल्या. त्यांनी घाईने लाईट लावली. सुधाकररावांचं शरीर थरथरत होतं. श्वासाचा वेग वाढला होता. दरवाजा उघडत त्यांनी मोठ्याने हाका मारल्या. प्रशांत, अजय, पटकन या. आईचा घाबरलेला आवाज ऐकून दोघेही धावत आले. काय झालं आई? प्रशांतने विचारलं. तुझ्या बाबांना बघ, छातीत खूप दुखतंय. प्रशांतने लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल केला. दोन्हीही सुना धावत आल्या. आरतीने विचारलं, काय झालं आई? पण जानकीताई फक्त नवऱ्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या डोक्याला मांडी दिली होती. डोळ्यातून पाणी वाहत होतं. तुम्हाला काहीही होणार नाही. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स पोहोचली. दोघांनी बाबांना उचलून ॲम्ब्युलन्समध्ये नेलं. जानकीताईही सोबत गेल्या. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासलं. मग हळूच मान हलवत म्हणाले, माफ करा, आम्ही काहीच करू शकलो नाही. हे ऐकताच दोघंही सुन्न झाले. बाबा. प्रशांत किंचळला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा झराच वाहू लागला. अजय जरी स्वतःला सावरत होता तरी डोळे भरले होते. जानकीताई तिथंच बाजूला उभ्या होत्या. चेहऱ्यावर पोकळ कोसळलेली नजर. जणू जगच संपलं होतं. त्या स्ट्रेचरजवळ आल्या. ओक्साबोक्स रडत म्हणाल्या, नाही, तुम्ही असे जाऊ शकत नाही. उठा. बघा, तुमची मुलं आहेत, मी आहे. दोघं मुलं आईला आधार देत उभी होती. पण आज त्या तिघांचाही खंबीर आधार निघून गेला होता. एकेकाळी हास्याने गजबजलेलं घर, आज त्या घरात फक्त शांतता आणि सन्नाटा होता. सुधाकररावांना जाऊन 2च दिवस झाले होते. अजूनही लोक घरात येत होते, सांत्वन देण्यासाठी, काळजी व्यक्त करण्यासाठी. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या दोन्हीही सुनांच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. पल्लवीने हळूच आरतीला हातानं इशारा केला आणि तिला जवळ बोलावलं. काय झालं ताई? का बोलवलं? आरतीने हळू आवाजात विचारलं. अगं, तू ना खूप प्रश्न विचारतेस. पल्लवी खट्याळ हसत म्हणाली आणि मग आपल्या मुठीतील वस्तू सावकाश उघडून दाखवली. एक चकाकणारी चावी. आईंच्या लॉकरची चावी. पण ही तुमच्याकडे कुठून आली? आरतीने आश्चर्याने विचारलं. सगळं नंतर सांगते, आधी नीट ऐक काय म्हणते. आणि मग काही क्षणातच त्या दोघी सूनबाई आपल्या सासूबाईंसमोर अशा भावनेनं येऊन बसल्या जसं त्या जगातल्या सगळ्यात दयाळू सुसंस्कृत सुना असाव्यात. चेहऱ्यावर करुणाभाव, पण डोळ्यात मात्र साफ योजना झळकत होती. एकीकडे दोघा भावांना घराचं वातावरण काहीसं वेगळंच वाटू लागलं होतं. तरी मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात एक समाधान होतं. आता हे घर, ही मालमत्ता सगळं आपलंच आहे. हळूहळू काही आठवडे सरकले. जानकीताईंनी स्वतःला सावरायचा प्रयत्न सुरू केला होता. पण त्यांच्या चेहऱ्यावरील तेज, डोळ्यातील कोमल स्मित, ते सगळं जणू सुधाकररावांसोबतच निघून गेलं होतं. आता त्या बराचसाच वेळ देवपूजेत घालवू लागल्या. एका दिवशी अंघोळ करून त्यांनी पूजेचं ताट तयार केलं. मनात आलं आज देवळात जावं म्हणून कपाट उघडलं. पर्स उचलली आणि त्यात लॉकरची चावी शोधू लागल्या. खूप शोधलं, चावी मिळाली नाही. मग त्यांनी हाक मारली. आरती, माझी लॉकरची चावी सापडत नाहीये गं, जी मी पर्समध्ये ठेवत असे. तुला कुठे दिसली का? आरतीने नजर खोलीभर फिरवली. काहीतरी बोलणार इतक्यातच पल्लवी खोलीत आली. आई, ही चावी मला अंगणात पडलेली मिळाली. माहीत नव्हतं की ही तुमची आहे, ती सहजपणे म्हणाली. जानकीताईंनी चावीकडे पाहिलं. एक दीर्घ निश्वास टाकला. बाळा, तुला सापडली ही चावी, पण जर ती दुसऱ्याच्या हाती लागली असती तर?
एवढं बोलून त्या शांत झाल्या. चावी घेतली आणि लॉकर उघडलं आणि त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, वेदना आणि अविश्वास सगळं एकदम दाटून आलं. लॉकर पूर्ण रिकामं होतं. ना दागिने, ना रोख पैसे, काहीच नव्हतं. हे तेच लॉकर होतं जिथं सुधाकर रावांनी आयुष्यभराची कमाई जपून ठेवली होती, आपल्या मुलांच्या भविष्याकरता. आणि त्या क्षणी दोन्हीही सूनबाई एकमेकींकडे पाहून हलकंसं हसल्या. पण त्या नजरा आणि ते विखारी हसू जानकीताईंच्या नजरेतून लपलं नव्हतं. सगळं कळूनही त्यांच्या डोळ्यात पाणी नव्हतं, पण त्यांच्या आत्म्यानं ओरडणं सुरू केलं होतं. त्या क्षणात त्यांनी चावी आपल्या हातात घट्ट दाबली आणि धगधगत्या स्वरात विचारलं, या लॉकरमध्ये दागिने आणि पैसे होते, कुठे गेले सूनबाई? पल्लवीने पटकन उत्तर दिलं, आई, आम्हाला काही माहीत नाही, आम्ही काहीच घेतलं नाही. आरती ही मध्येच पुढे आली, कदाचित तुम्ही कुठेतरी दुसरीकडे ठेवलं असेल आणि विसरला असाल. आता वय झाले ना. म्हातारपणात अशी विसरभोळेपणं होतच राहतात. कदाचित दिलं असेल कुणाला तरी दान म्हणून, जसं शांता काकूला घर दिलं. जानकीताईंचा चेहरा कठोर झाला. त्या रागाने फणफणत म्हणाल्या, माझ्या सगळं लक्षात आहे. प्रत्येक दागिना, प्रत्येक रुपया मी आणि तुमचे सासरे कष्टानं मिळवलेला आणि एक एक करून याच लॉकरमध्ये ठेवलेला. त्यांचा आवाज आता घणासारखा घरभर घुमू लागला होता. घरातलं वातावरण बदललं. दोन्हीही सुना स्पष्ट खोटं बोलू लागल्या. जानकीताईंनी दार उघडलं आणि जोरात आवाज दिला, प्रशांत, अजय, पटकन या इकडे. काही क्षणात दोघेही मुलं आईच्या खोलीत आली. चेहऱ्यावर अस्वस्थता होती, जणू आईने एखादं तुच्छ काम सांगितल्यामुळे त्यांना त्रास झाला होता. काय झालं आई? मनात शंकेचा आणि काळजीचा हलकासा सूर घेऊन प्रशांतने विचारलं. जानकीताईंनी कपाटाकडे इशारा करत ठामपणे उत्तर दिलं, तुझ्या वडिलांनी आणि मी या लॉकरमध्ये ठेवलेले सगळे दागिने आणि पैसे गायब झालेत. फक्त एक 10 रुपयांची नोट होती आत आणि हीच चावी. तुझी बायको म्हणते तिलाही चक्क ओसरीत पडलेली सापडली. हे ऐकताच प्रशांतच्या चेहऱ्यावर रागाचं सावट उमटलं. तो थोडा उच्छाद देत म्हणाला, आई, प्रत्येक वेळी संशय आमच्यावरच का? आमच्यावरच विश्वास नसतो तुम्हाला? अजयनेही लगेच त्याची साथ दिली. आई, तूच कुठेतरी ठेवून विसरली असशील. आता वय झाले ना. जानकीताई क्षणभर काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातलं दुःख अगदी स्पष्ट दिसत होतं. शेवटी त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, विसरले? म्हणजे आता माझ्याच घरात मी माझ्या वस्तू कुठे ठेवल्या हेही लक्षात ठेवावं लागणार. माझ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी जपून ठेवल्या होत्या, पण तुम्हा दोघांना इतकं बोलताना जराही लाज वाटत नाही? तेवढ्यात आरतीने आपली तिखट वृत्ती दाखवत टोमणा मारला, आई, जर तुमचा आमच्यावर इतकाच अविश्वास आहे तर त्या लॉकरला अजून एक कुलूप लावा, पण प्रत्येक वेळी आम्हालाच दोष देणं बंद करा. पल्लवी ही सरळपणे बोलून गेली, कदाचित एखाद्या कामवालीनं घेतला असेल, पण लगेच बोट आमच्यावर का? बस आई, आता खूप झालं. अजय संतापून बोलला, बाबा, गेल्यापासून तू प्रत्येक लहान सहान गोष्टीत संशय घेतेस. प्रशांतनेही अनिच्छेने मान हलवत दुजोरा दिला. हे ऐकून जानकीताई थरथर कापू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. पण हे अश्रू कमकुवतपणाचे नव्हते, ते विश्वास तुटल्याचे होते. त्या म्हणाल्या, तुमचे बाबा नेहमी म्हणायचे, घर उभं केलं पण मुलं नाही. एका क्षणासाठी खोलीत निशब्द शांतता पसरली, पण त्या हवेत आता एक बोचरी जडपणा भरून राहिलेला होता. त्या दिवसानंतर घराचं वातावरणच बदलून गेलं. आता घरात सतत दारूच्या बाटल्या, गोंगाटा, हास्याचे नुसते ढोंग आणि बेसुरातल्या गाण्यांचे आवाज भरून राहिले होते. तेच घर जे कधी काळी सुधाकर रावांच्या संस्काराचं प्रतीक होतं, आता एक विकृत सावली बनलं होतं. जानकीताई एका कोपऱ्यात गप्प बसून हे सगळं पाहत होत्या. कधी काळी दोघा मुलांच्या चेहऱ्यावर आईसाठी काळजी दिसायची, पण आता त्यांच्याकडे आईसाठी वेळ नव्हता. ते फक्त त्यांच्या बायकोंच्या इशाऱ्यावर चालत होते. पण जानकीताईंच्या मनात मात्र आजही सुधाकर रावांचे शब्द घुमत होते. जानकी, हे घर आपण दोघांनी मेहनतीने उभं केलंय. जर मुलं चुकीच्या वाटेवर गेली तर तू गप्प बसू नकोस. त्यांच्या मनात आता एकच भावना ठाण मांडून होती, ही लढाई आता माझी आहे, एकटेची आहे, पण मी हरू शकत नाही. एका दिवशी जानकीताई स्वतःसाठी पोळी भाजत होत्या. तेवढ्यात लक्षात आलं, गॅस संपला आहे. सिलेंडर थोडं आडवं करून पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्ण रिकामा होता.
आता कोणाला सांगून काही उपयोग नव्हता. शेवटी त्या थकून एका कोपऱ्यात येऊन बसल्या. डोळे न सांगताच ओले झाले. त्या दिवशी जानकीताई उपाशी झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मन खूप उदास होतं. अंघोळ केली, पूजेचं ताट घेतलं आणि देवळाकडे निघाल्या. कदाचित देवाजवळ तक्रार करण्यासाठी. देवळात पोहोचल्यावर पाठीमागून एक हाक आली. जानकी वळून पाहिलं तर त्या शांता काकू होत्या. वयाने मोठ्या पण नेहमीच मायेने बोलणाऱ्या. त्यांना पाहताच जानकीताई थेट त्यांच्या गळ्यात पडल्या. शांता काकूनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत भरून आलेल्या स्वरात विचारलं, जानकी, तुझी ही काय अवस्था करून घेतलीस? किती अशक्त दिसतेस. जानकीताई काही क्षण काहीच बोलल्या नाहीत, पण त्या शब्दातली माया पुरेशी होती आणि त्यांचा आतला बांध फुटला. त्या रडत म्हणाल्या, जेव्हापासून ते मला एकटीला सोडून गेलेत, हे घर आता घर राहिलं नाही. मी माझ्याच घरात एक ओझं बनले आहे. शांता काकू जानकीताईंचं बोलणं शांतपणे ऐकत होत्या. काही वेळाने त्यांनी जानकीताईंचा हात हातात घेतला आणि म्हणाले, जानकी, सुना आणि मुलं तुला विचारो ना विचारो, पण तू असं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नकोस. आज चल माझ्याबरोबर. फक्त आजच्यासाठी नाही, हवं तितके दिवस तू माझ्या घरी राहू शकतेस. जानकीताईंनी हळूच उत्तर दिलं, नाही काकू, मला कोणावरही ओझं व्हायचं नाही. शांता काकूंनी हसत उत्तर दिलं, ओझं तोच वाटतो ज्याला आपण मनातून काढून टाकतो, पण तू तर माझ्या मनात राहतेस. देवळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या जानकीताई काही वेळ शांत राहिल्या. मग डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाल्या, काकू, आता मला कोणाच्याच आधाराची गरज नाही. आता मी स्वतःसाठी जगणार आहे, माझ्या स्वाभिमानासाठी आणि त्या विश्वासासाठी जो माझ्या नवऱ्याने माझ्यावर टाकला होता. मी कोणाच्याही उपकारावर नाही राहणार. ही शेवटची लढाई आहे आणि मी ती हरणार नाही. शांता काकू डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाल्या, जानकी, आज मी तुझ्या डोळ्यात सुधाकर रावांची तीच जिद्द आणि दृढता बघते आहे. जानकीताई उठल्या. आज त्यांच्या चालण्यात थकवा नव्हता. चालण्यात होता तो एक ठाम निश्चयाचा आत्मविश्वास. जेव्हा त्या घरी पोहोचल्या तेव्हा हॉलमध्ये जोरात गाणी सुरू होती. काही मुली हसत खिदळत बसल्या होत्या. टेबलावर चिप्स आणि दारूच्या बाटल्या पडल्या होत्या. जे घर कधी काळी सुधाकर रावांनी प्रेमाने आणि शिस्तीने सजवलं होतं, त्याच घरात आता दारूचा घाणेरडा वास दरवळत होता. जानकीताईंनी रागाने आवाज दिला, सुनबाई, हे सगळं काय चाललं आहे? आरती थोड्या उपहासात्मक नजरेने म्हणाली, काय झालं आई? पार्टी आहे, थोडं म्युझिक, थोडी मस्ती, यात सुद्धा त्रास होतोय का तुम्हाला? जानकीताईंचा आवाज आता कडक झाला. हे माझं घर आहे, इथे असली बेशिस्तपणा चालणार नाही. आरती एक क्षण गप्प राहिली, मग जोरात हसत म्हणाली, सासूबाई, आता हे घर आमचं आहे. इथे काय चालेल काय नाही हे आम्ही ठरवतो, तुम्ही नाही. इतक्यात अजय बाहेर आला. तो दारूच्या नशेत डोलत होता. आई, आता काय झालं? सर्वांसमोर तमाशा का करतेस? जानकीताईंनी रागाने विचारलं. तुझी बायको दारू पिते, घराचा बाजार केलाय. आम्ही तुम्हाला हेच शिकवलं का? अजय ताडकन ओरडला. आई, आता बस. तुझ्या तक्रारी ऐकून आम्ही थकलो आहोत. आम्ही लहान मुलं नाही राहिलो. बोलता बोलता त्याचा तोल जाऊ लागला. हे पाहून जानकीताईंनी एक पाऊल मागे घेतलं आणि हसत म्हणाल्या, स्वतःला नीट उभं राहता येत नाही आणि मोठेपणाच्या गप्पा? बायकोला काय सांभाळणार आहेस रे तू? अजयचा चेहरा लालबुंद झाला. रागाने त्यानं हात उचलला, पण तो हात हवेतच थांबला. पण त्या उठलेल्या हातानं जानकीताईंना आतून अक्षरशः चिरून टाकलं. त्यांच्या आत्म्यावर एक खोल जखम कोरली गेली. डोळ्यातून अश्रू टपटपले आणि थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या, मार ना, थांबलास कशाला? हात उचललास म्हणजे आता आईला मारायलाही मागे राहणार नाहीस. खरंच हेच बघायचं राहिलं होतं. तेवढ्यात आरती टाळ्या वाजवत पुढे आली आणि तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर व्यंगात्मक हसू होतं. ती म्हणाली, वा रे वा संस्कार, एका उगरलेल्या हाताला घाबरलाच सासूबाई? अजून बरंच काही बाकी आहे बघा. जानकीताई काहीच बोलल्या नाहीत. गप्प राहून आपल्या खोलीकडे वळल्या. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं भाव आणि डोळ्यातून ओघळणारा तो निशब्द वेदना सांगून गेला की आता सगळं काही बदलणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या खोलीतून बाहेर आल्या. चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. शांत पण धगधगतं ठाम पण. एक वज्र निश्चय. त्या सरळ स्टोअररूममध्ये गेल्या.
एक जुना पत्र्याचा डबा बाहेर काढला. त्यात जुनं कुलूप आणि काही चाव्या होत्या. हळूहळू त्या प्रत्येक खोलीत गेल्या आणि एकामागोमाग एक दरवाजे बंद करत कुलूप लावत गेल्या. घरभर कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात पल्लवीने बघितलं की तिच्या खोलीला सुद्धा कुलूप लागलेलं आहे. ती संतापून ओरडली, आई, हा काय तमाशा आहे? माझ्या खोलीला कुलूप का लावलंय? जानकीताईने तिच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय शांत पण कठोर स्वरात उत्तर दिलं, कारण हे घर आता तुमच्या अय्याशीचा अड्डा बनणार नाही. आता इथं मी नियम लावणार आहे आणि तोडणं तुम्हाला शक्य होणार नाही. तेवढ्यात आरती आली आणि म्हणाली, आई, आमच्या खोलीला कुलूप लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जानकीताईंनी तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं, अधिकार? तो तर तुम्ही लोकांनी हिरावून घेतला आहे. आणि आज मी जे काही करत आहे ती एक आईचं नाही तर एक स्त्री करत आहे, जी आपल्या नवऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करत आहे. आता हे घर माझ्या मर्जीने चालणार. ज्याला हे मान्य नसेल त्याने या घरात राहण्याची गरज नाही. हॉलमध्ये क्षणात शांतता पसरली. दोन्हीही मुलं चिडून जानकीताईंच्या समोर आली आणि म्हणाली, आई, हा काय तमाशा लावलायस? तू आता तुझ्या मुलाशी असं वागणार? जानकीताईंनी त्यांच्याकडं शांतपणे पाहिलं आणि म्हणाल्या, आत्तापर्यंत मी आई होते म्हणून सहन करत होते, पण आता मी या घराची मालकीण आहे आणि एक मालकीण आपल्या घराची सुरक्षा अशीच करते. जानकीताईंनी सगळ्या खोल्यांना कुलूप लावल्यामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. दोन्हीही मुलं रागाने आपल्या खोल्यांच्या समोर उभी राहिली. आई, हे घर आमचंही आहे. तू एकटीच आता कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीस. जानकीताई ठामपणे म्हणाल्या, तुम्ही सगळ्यांनी या घराला नरकासारखं करून ठेवलं. हे तेच घर आहे जिथे मी आणि तुमचे बाबा मिळून स्वप्न बघायचो. आम्हाला आशा होती की आमची मुलं या घरात आनंद भरून टाकतील, पण आज या घराच्या भिंती माझ्याशी बोलतात. या भिंती विचारतात, हीच ती मुलं का ज्यांच्यासाठी तू तुझं आयुष्य वेचलं? अजय काहीतरी बोलायला पुढे आला, पण जानकीताईंनी हात करून त्याला थांबवलं. नाही अजय, आज फक्त माझं ऐक. त्या दिवशी तुझे बाबा म्हणाले होते, जानकी, जर मी गेलो तर या घराची जबाबदारी तुझ्यावर असेल. कोणी चुकीच्या मार्गावर गेला तर तू गप्प बसू नकोस. तेव्हा मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही, पण आता कळतंय. कदाचित त्यांना आधीच काही जाणवलं असावं. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. दोघी सुनांनी एकमेकींकडे पाहिलं आणि मुलांचे चेहरे संमिश्र भावना, राग, लाज आणि अस्वस्थतेने भरलेले दिसत होते. जानकीताईंनी खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, आता या घरात तोच राहील जो घराचं भाडं वेळेवर देईल आणि घराची इज्जत राखेल. तो मुलगा असो की सून. जर कोणाला माझ्या अटी मान्य नसतील तर त्याने हे घर सोडावं. हे माझं घर आहे. सुधाकर रावांची शेवटची जबाबदारी आणि एक शेवटची गोष्ट, हे घर माझ्या नावावर आहे. मी याची वसियत एका ट्रस्टच्या नावावर केली आहे. म्हणून माझ्या मृत्यूनंतर हे घर ना तुमच्या ताब्यात येणार ना तुमच्या बायकांच्या. इतकं ऐकून दोन्हीही मुलं दचकून म्हणाली, आई, तू हे काय बोलतेस? मी तेच बोलते जे तुम्हाला कधीच ऐकायचं नव्हतं. तुम्ही समजूत करून ठेवली होती की माझ्या मृत्यूनंतर हे घर तुमचं होईल, पण तसं होणार नाही. माझ्या मृत्यूनंतर या घराचं रूपांतर सेवा सदनात होईल, जिथे वृद्ध आणि बेसहारा महिलांना सन्मानाने राहता येईल. थोडा वेळ थांबून त्या हसल्या आणि म्हणाल्या, आणि पैशाची काय चिंता? मी अजूनही कोणाच्या उपकारावर जगत नाही. माझ्या गरजा भागवण्यासाठी मला कुणासमोर हात पसरण्याची गरज नाही. इतकं बोलून जानकीताई निघून गेल्या. आता दोन्हीही मुलांच्या डोळ्यात पहिल्यांदाच भीती स्पष्ट दिसू लागली. सुनांच्या चेहऱ्यावर चिंता आणि काळजीचं सावट दाटून आलं. दुपार उलटून गेली होती, पण जानकीताई घरी परतल्या नव्हत्या. सर्वजण आपापल्या खोलीबाहेर गप्प बसले होते. संपूर्ण घर शांत होतं. खोल्यांना अजूनही कुलूप होतंच. तेवढ्यात दार उघडलं. जानकीताई घरी परतल्या. त्यांच्या मागे एक तरुण आणि एक महिला होती. घरात पाऊल टाकताच त्यांनी कोणाकडेही न पाहता सांगितलं, विनायक बेटा, हीच ती खोली जिच्याबद्दल मी तुला सांगितलं होतं. विनायकने मान डोलावली. त्याच्या पत्नीनेही घरात पाऊल ठेवलं. जानकीताई म्हणाल्या, आजपासून तुम्ही दोघं इथेच राहणार. जसं ठरलं आहे तसं भाडं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला मला मिळायला हवं.
दोन्हीही मुलं हे सगळं पाहून स्तब्ध झाली होती. दोन्हीही सुनांनी एकमेकींकडे पाहून कुजबुजायला सुरुवात केली. हे सगळं काय चाललंय? जानकीताईंनी एक क्षण देखील मागे वळून आपल्या मुलांकडे पाहिलं नाही ना काही बोलल्या. त्या फक्त विनायककडे वळल्या आणि म्हणाल्या, तुला कुठल्याही गोष्टीसाठी मदतीची गरज भासली तर मला सांग. आता या घरात प्रत्येकजण समान अधिकाराने राहील, मग तो मुलगा असो किंवा भाडेकरू. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं कोणीही फुकट राहणार नाही. इतकं बोलून त्या घरातल्या देवघरात गेल्या. देवाच्या समोर दिवा लावला आणि तेच भजन म्हणू लागल्या, जे त्या सुधाकर रावांच्या हयातीत म्हणायच्या, ज्यामुळे घरात सकाळ झाल्याची अनुभूती यायची. प्रशांत आणि अजयच्या गळ्याला कोरड पडली होती. सुनांच्या डोळ्यात लाज आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता, पण आता त्यांच्या हातात काहीच शिल्लक नव्हतं. जानकीताईंनी केवळ एक नजर त्या चौघांवर टाकली. ती नजर जणू सांगत होती, हे घर आता तसंच राहील जसं या घराला असायला हवं होतं. तुम्ही जसं या घराची अवस्था केली तसं अजिबात नाही. प्रशांत तपक्या पावलाने पुढे आला आणि हळू आवाजात म्हणाला, आई, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. अजयने मान खाली घातली आणि म्हटलं, आई, आम्हाला माफ कर. आम्ही आमच्या बायका जे म्हणाल्या तेच ऐकलं आणि तुला खूप त्रास दिला. आता सगळं कळतंय. जानकीताईंनी त्यांच्याकडे पाहून शांत स्वरात उत्तर दिलं, बेटा, एका आईचं मन खूप मोठं असतं, पण ते सगळं काही सहन करेल असं नाही. मी तुला माफ केलं, पण तू मला ते क्षण परत देऊ शकतोस का? तुझ्या बाबांचे ते शेवटचे शब्द तू पुसून टाकू शकतोस का? ज्याचा खरा अर्थ मला आता कळलाय. त्या काही क्षण शांत राहिल्या, मग हळू आवाजात म्हणाल्या, जर पश्चाताप वेळेत झाला तर आयुष्य सावरता येतं, पण जर तो उशिरा झाला तर केवळ त्याची ओरखडे मागे राहतात. आणि मग त्या स्पष्ट स्वरात बोलल्या, मी तुमचा तिरस्कार करत नाही, पण आता तुमच्यावर विश्वास ठेवणं मला शक्य नाही. आणि जेव्हा विश्वासच राहत नाही तेव्हा आईची ममतासुद्धा मर्यादित राहते. आता या घरात नातं हे फक्त भाडेकरूसारखं असेल, जवळ असूनही एकटं वाटणारा दुरावा. प्रशांत आणि अजयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण आता काहीही बदलणं शक्य नव्हतं. वेळ निघून गेली होती. आईचं काळीज आता अनुभवाच्या आगीमध्ये पोळून ठाम आणि निश्चयी झालं होतं. आता दोन्हीही मुलं आणि सुना त्या घरात राहत होते, पण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला भाडं भरूनच. त्या आईसाठी जिला त्यांनी कधी ओझं समजलं होतं. सुनाही आता शांत गप्प झाल्या होत्या, कारण जानकीताईंचा निर्णय आता अटल होता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला भावूक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील. मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.